नमस्कार, मी स्नेहल स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा व्हिडिओ जो आहे तो लॉंग व्हिडिओ असणार आहे, कारण की आज आहे होळी। तर मी ते सकाळी उठून माझी अंघोळ केली, आवरून घेतलं आणि मग नंतर मी ते देवपूजा केली। तर आज देवांना व्हायला काही फुलं नव्हती आली झाडांना, नेमकं सणसूद काही असली का अशी फुलं येत नाही, बाकी टायमाला खूप सारे फुलं येतात। मी ते माझं काम आवरतच होते, तर रिद्धी जी आहे ती उठली होती आणि मग रिद्धी उठली का तिला माझ्या कामाच्या मध्ये करायचंच असतं। मग रिद्धीची तांदळाचे पेस्टचं पीठ जे होते ते संपलं होतं, तर मी ते एका बाजूला बनवत होते आणि एका बाजूला पुरण शिजत होतं। मग नंतर ते झाल्यावर मी बाहेर रांगोळी काढायला गेले। रांगोळी जी आहे ती माझी रोज काढण्यात येत नाही, काही सणसूद असली तरच रांगोळी काढण्यात येते। आणि मी आज जी आहे एकदम साधी आणि सिंपल रांगोळी काढली होती, कारण की स्वयंपाक जो आहे तो लवकर करायचा होता, कारण की सिद्धीचे बाबा जे आहेत ते लवकरच येणार होते जेवायला। मग तोपर्यंत पुरणाचा स्वयंपाक करून झाला पाहिजे आणि त्यात रिद्धी आहे, मग तिला देखील बघावं लागतं। तर माझं इथे पुरण शिजून झालं होतं, मी ते आमटीची तयारी करत होते। तर मी आज ठरवलं होतं की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती मी आजच्या ब्लॉगमध्ये देणार आहे, कारण की मी मिनी ब्लॉगमध्ये प्रत्येक वेळेस सांगितलं मी कुठे राहते, माझं गाव कोणतं, माझं सासर कोणतं, माहेर कोणतं। तरीही माझे जे न्यू फॉलोअर्स आहे इंस्टाग्रामवरती स्पेशली, त्यांना माहीत नाही मी कुठली आहे। तर मी आज ठरवलं की आज होळी देखील आहे, तर मग चला आज एक लॉंग व्हिडिओज बनवूयात आणि माझ्याबद्दल सगळ्यांना माहिती सांगते। तर सर्वप्रथम माझं नाव जे आहे ते स्नेहल निकम आहे आणि माझं सासर जे आहे ते अहिल्यानगर येथील शेवगाव तालुक्यात एक छोटंसं कांबी म्हणून गाव आहे, ते माझं सासर आहे। आणि माहेर झालं तर बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात एक छोटंसं खळेगाव म्हणून माझं गाव आहे, ते माझं माहेर आहे। आणि आम्ही सध्या जे आहेत ते आता मुंबईला राहतो, कारण की माझे मिस्टर जे आहेत ते इथे जॉब करतात। मग मिस्टर जिथे जॉब करतात मी देखील तिथेच राहणार ना। आणि दुसरा एक प्रश्न जो मला भरपूर जण विचारतात तो म्हणजे तुम्हाला दोन्ही मुलीच आहेत का? तर हो, मला दोन्ही मुलीच आहेत। माझ्या मोठ्या मुलीचं नाव सिद्धी आहे आणि छोट्या मुलीचं नाव रिद्धी आहे। आय होप की तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली असतील। आता मला कोणी पुन्हा विचारणार नाही तुमचं गाव काय, नाव काय, तुम्ही राहता कुठे। तर मला स्वयंपाक बनवायचा होता, म्हणून मी रिद्धीला जी आहे ती टीव्ही लावून दिली, तर तिची इथे मस्ती चालली होती। आणि इथे तुम्ही बघू शकता आमटी देखील तयार आहे। एकीकडे पुरण माझं परतूनही झालं आणि बारीकही करून झालं आणि दुसरीकडे पीठ देखील मळून ठेवलं होतं। आज सिद्धी जी आहे ती स्कूलला गेली होती आणि ती स्कूलमधून आज लवकरच येणार होती, कारण की तिचे फायनल एक्झाम सुरू आहेत। मग फायनल एक्झाम असले की स्कूल जे आहे ते लवकर सुटतं। मग इथे मी पुरणपोळ्या बनवून घेत होते। मला काय एवढी पुरणपोळी जमत नव्हती, पण आता हळूहळू मी पुरणपोळी बनवायला शिकले। मग नंतर देवाला वगैरे नैवेद्य दाखवला, संध्याकाळी होळीसाठी नैवेद्य काढून ठेवला आणि आम्ही जेवायला बसलो। मग जेवण करत असताना रिद्धी जी आहे ती झोपली आणि मग रिद्धी झोपलेली बघून सिद्धीला देखील झोप आली, पण मला कुठे झोपता येतं, कारण की किचन मध्ये जे आहे ते खूप सारा पसारा होता, मग मला तो सगळा आवरायचा होता। मग संध्याकाळी आम्ही तयार होऊन चाललो होतो होळीची पूजा करण्यासाठी, कारण की आमची होळी जी आहे ती संध्याकाळीच उभी राहिली होती। मग सगळ्याजणी मिळून आम्ही संध्याकाळी पूजा करत असतो। सिद्धी जी आहे तिच्या एका फ्रेंडच्या बर्थडेला गेली होती, ती तिकडून तशीच येणार होती। मग इथे मी आणि रिद्धी जी आहे ते होळीची पूजा करत होतो। तर रिद्धीला जे आहे ते ह्या वेळेस सगळं नवीनच वाटत होतं, कारण की गेल्या वर्षी ती खूप छोटी होती, त्याच्यामुळे तिला काहीच कळत नव्हतं। आणि मला हा एक प्रश्न जो आहे तो कॉमन आहे, म्हणजे हर एक दुसरा मला विचारतो की तू एवढे व्हिडिओज बनवते, इंस्टाग्रामला झालं, यूट्यूबला झालं, तर तुला याच्यापासून फायदा काय होतो? तर माझे बरेचसे जुने यूट्यूबवरचे फॉलोअर्स आहेत, त्यांना माहीत आहे की मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती आधी रेसिपीज टाकायचे, पण मला त्याला काही एवढा छान रिस्पॉन्स भेटला नाही, म्हणून मी ठरवलं की ब्लॉग बनवूयात। मग मी ब्लॉगिंग सुरू केली, म्हणजे मी शॉर्ट व्हिडिओज बनवायचे, तर मला त्याला छान असा प्रतिसाद मिळाला। पण मग मी प्रेग्नेंट राहिले, म्हणून मी जे आहे ते व्हिडिओज बनवायचं सोडूनच दिलं होतं पूर्णपणे। मग आता रिद्धी थोडी मोठी झाली आहे, म्हणून मी आता ठरवलं की चला मग आता बनवूयात व्हिडिओज, आता थोडा टाइम पण भेटतो। आणि मी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छिते की माझं यूट्यूब चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे, म्हणजे मला जे आहे ते यूट्यूबचं पेमेंट येतंय। आणि इंस्टाग्रामचं म्हणताल तर इंस्टाग्रामने मला आतापर्यंत एकही रुपया दिला नाही। माझ्यासोबत जे कोलॅबरेशन व्हिडिओ असते त्याचंच थोडंफार जे काय मिळालं तेच। होळी पेटवल्याच्या नंतर आम्ही प्रसाद खाल्ला, घरी आलो आणि थोडेफार फोटो जे आहेत ते काढले। आय होप की तुम्हाला माझा आजचा ब्लॉग देखील आवडला असेल। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।